वेलकम टू सीसॉ किचन. आणि आज आपण बनवणार आहोत कढी गोळे, म्हणजेच ताकाच्या कढीमध्ये प्लेन भजी आपण बनवून त्यामध्ये डिप करणार आहोत. कधी कधी असं होतं घरामध्ये भाजीला काहीही नसतं, तर भाजीसाठी एक चांगला ऑप्शन आहे. लहान मुलंही खूप आवडीने खातात. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि जिरं एकत्र वाटून घातलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, ओवा 1 चमचा आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालून पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि याची भजी बनवून घेऊयात. साईडला मी गॅसवरती कढई ठेवून तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊयात. यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घालणार नाही. कढी गोळ्यासाठी आपल्याला एकदम खुसखुशीत भजी बनवायची नाही आणि जास्त गच्चही नाही. नाहीतर आपण भजी जेव्हा गरम गरम कढीमध्ये टाकणार तेव्हा पूर्ण त्याचा लगदा होईल. मिश्रण व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता आपण भजी बनवून घेऊयात. कढईमध्ये मी खूप थोडंसं तेल घातलेलं आहे, म्हणजे भजी तळून झाल्यावर आपण त्यामध्येच कढी बनवूयात. पण जर जास्त तेल उरलं तर आपण संपेपर्यंत तेच तेल यूज करत राहणार. त्यापेक्षा कमी तेल घेतलेलं बरं, कारण तळलेलं तेल शरीरासाठी अजिबात चांगलं नाही. तर आता भजी तळून झालेली आहेत. आता आपण कढी बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर आता बाउलमध्ये दही घालून थोडंसं पाणी घालून दही व्यवस्थित स्मूथ होईपर्यंत फेटून घेऊयात. आणि आता यामध्ये छोटी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून त्यामध्ये पाणी ओतून घेऊयात. म्हणजे आपली कढी छान स्मूथ बनेल. तर भजी तळलेले आहे, तेच तेल उरलेलं आहे. त्या तेलामध्ये मी जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर घातलेली आहे आणि आता परतून घेऊन त्यामध्ये 3 चमचे लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित परतून त्यामध्ये आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते घालूयात आणि बारीक गॅसवरती आपण हे हलवत राहायचं आहे. आणि आता गरजेनुसार पाणी घालूयात. आता चवीनुसार मीठ घालून आपण याला थोडा वेळ हलवत राहू, म्हणजे आपली कढी फाटणार नाही. आणि आता लो फ्लेमवरतीच कढी उकळू द्यायची आहे. कढीसाठी आपण ताक किंवा दही घेताना निदान मीडियम आंबट तरी असलं पाहिजे असं घ्यायचं आहे. नाहीतर कढी आपण जास्त आंबट नसलेल्या दह्याची किंवा ताकाची बनवली तर एकदम पानचट लागते, टेस्ट लागत नाही. तर बघू शकता बारीक गॅसवरती कढी आपली मस्त उकळलेली आहे. तर आता गॅस बंद करूयात. तर मस्त अशी कढी आपली तयार आहे. तर आता यामध्ये गरम गरम कढीमध्येच आपण भजी घालणार आहोत, म्हणजे भजी छान मुरतात. आणि आता कढीमध्ये आपण तडका घालूयात. तेलामध्ये जिरं आणि लाल तिखट घालून तडका बनवलेला आहे. तर आता तडका घालून घेऊया, म्हणजे अजून कढीला छान टेस्ट येईल आणि दिसायलाही एकदम सुंदर होईल. तर बघू शकता मस्त असे झणझणीत कढी गोळे तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. तर मस्त असे हे झणझणीत कढी गोळे तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व करू शकता. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.